संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता। तिथं मला जाऊच दिलं नव्हतं। मात्र मी कसा संघर्ष करत तिथे गेले हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। माझ्या गाड्यांचा पाठलाग झाला, तिथे धक्काबुक्की करून हल्ला करायचा असा सगळा प्रयत्न झाल्याचा आरोप अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे। नेमकं याच्यामध्ये काय कारण तुम्हाला वाटतं आणि याचं पुढचं पाऊल तुमचं काय असणार? आता पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता, तर तिथं मला जाऊच दिलेलं नव्हतं। मी कसा कसा संघर्ष करत गेले ते प्रत्येकाने पाहिले की मला गाड्यांचा पाठलाग कसा झालेला आहे। प्रत्येक महिला वगैरे तिथं बसवून ठेवल्या जात होत्या की हिना आली की हिला पुढे मागे धक्का मक्का करायचा, काहीतरी हल्ला करायचा, अॅट्रॉसिटी करायची, हाही प्रयत्न तिथं करण्याच्या तयारीत ते होते। रस्त्याने ट्रॅक्टर उभा केलेले होते, सर्व गाड्या वगैरे चेकिंग करत होते आणि माझ्या मागेही गाड्यांचा पाठलाग कसा झालेला हे सर्वांनी पाहिलेलं आहे। आता प्रश्न हा येतो की मी तरीही तो डोंगर सर करमध्ये तिथं गेल्यानंतर मी तो यशाच्या डोंगरावर तर मी गेलेली होती। मला माहिती होतं मी तिथपर्यंत जाणार आहे आणि मी ते जाऊनही दाखवलं, पण तो अर्ज भरल्यानंतर तो बाद होणार हे तर छाननीमध्ये त्यांनी बाद करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती। पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते, त्यामुळं आता ते खंत जी मनात होती तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल। जेव्हा माणूस म्हणतो 302, मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते म्हणत होते तुझा मुलगा खूप आगाऊ झालेला आहे, माझ्याच नाद करायचं नाही। 302च्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत। मग 302च्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला 4 कागद गहाळ करायला किती वेळ लागतो? आणि आरओ ऑफिसरांचं काम होतं जर माझ्या मुलाकडून सूचक म्हणून मी माझा मुलगा सोबत नेला होता। आमच्या जीवाला धोका आहे, कुठल्याही स्वतःच्या मुलाचा जीव धोका घालेल, त्याला सोबत घेऊन जाण्याचं कारण एकच होतं की सही करण्यासाठी नेला होता। आणि मग त्याची सही जरी राहिली असेल किंवा एका दुसरा माझा क्रमांक राहिला असेल, आम्हाला मतदारी यादी उपलब्ध करून दिली नव्हती, तिथे गेल्यानंतर उपलब्ध करून दिली। मग गुगलवर जी पूर्व फॉर्म भरताना आम्ही ते हे नोटरी करताना पूर्वीचं जे माझ्यापाशी होती वोटिंग लिस्ट त्याचा 5 नंबर टाकलेला होता, तिथं गेल्यानंतर मला 4 नंबर प्रभाग दिलेला होता, मग तिथं तो प्रभाग मी टाकलेला होता। यांचं आता काम होतं, आरओ ऑफिसरचं एवढं काम होतं की ताई तुमची ही सही राहिली, ताई तुमचा हा नंबर राहिला, पुढचं पाऊल काय असणार या विरोधात? आता या विरोधात म्हणलं तर आपण काय न्यायालयामध्ये आता दाद मागायची। शेवटी आता कायद्यानं जर जायचं म्हणलं तर सर्वप्रथम तर आपण न्यायालयात दाद मागतो। आता आज आम्ही पाहतोय तर अजून त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्टिंग आलेलं नाहीये। आम्ही रात्रीच मेल केलेले की आम्हाला छाननी झाल्याबाबतचं आम्हाला सर्व ते डॉक्युमेंट्स द्या। आम्ही मेल रात्रीच केलेले आहेत, सीओला केलेले आहेत आणि निर्णय अधिकाऱ्यांना, पण त्यांच्याकडून अजूनही रिप्लाय आला नाही। तर आज 3 वाजेपर्यंतची टॅगलाईन आहे आम्हाला, 3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचायचं कसं न्यायालयामध्ये?